कला दर्पण न्यूज। हुपरीत अंमली पदार्थांचा सुळसुळाट, कठोर कारवाईची जोरदार मागणी। हुपरी व परिसरात वाढत चाललेला गांजा व इतर अंमली पदार्थांच्या विक्री प्रसारामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून या प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या कारवाई संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले की हुपरी शहरासह आसपासच्या भागात काही ठिकाणी गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तत्काळ छापे टाकून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी NDPS कायदा 1985 अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अंमली पदार्थ विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे जाळे उद्ध्वस्त करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच परिसरात नियमित गस्त वाढवून युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। हिंदू जनजागृती समिती, शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, नीलकंठ माने, नितीन काकडे, अखिल भारत हिंदू महासभा, उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सुरेश इंग्रेळे, नेताजी निकम, अप्पासाहेब देसाई, धनंजय धायगुडे, उदय बडवे, राजेंद्र उबले, वैभव लवटे, अक्षय चौगुले, काका सूर्यवंशी, विजय काशीद, किशोर कुंभार, दीपक बागल, शंकर पाटील, सुहास माने, सूर्यकांत रावण, सचिन सादळे, दादासाहेब कामते, उमेश लोंढे, शुभम पांढरबळे, अभि कांबळे आदी मोठ्या संख्येने हिंदुत्व कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षरी असून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सर्वजण उपस्थित आहेत। यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारत हिंदू महासभा आणि अशा सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामुळे आज या ठिकाणी सर्वांना सांगावं असं वाटतं की आपला हुपरी परिसर गांजामुक्त होण्यासाठी छेडलेल्या आंदोलनाची आजची ही देणगी आहे, ही सुरुवात आहे। हा काही एक उत्सव नाही एक दिवसापुरता की आम्ही एक दिवसापुरता एखाद्या चौकात एकत्र आलो आणि आंदोलन केलं। या ठिकाणी अन्य वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपला संपूर्ण परिसर गांजामुक्त होत नाही, अंमली पदार्थ मुक्त होत नाही आणि केवळ तो मुक्त होऊन आम्ही थांबणार नाही, तर या ठिकाणी हे संपूर्ण षडयंत्र ज्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणलं आणि त्याच्या मागे असणारे जे कोणते अदृश्य हात आहेत, तर या सर्वांवर जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही असं या आंदोलनाच्या माध्यमातून मला सांगायचं होतं। आज या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या सहकार्याने हे आंदोलन झालं, त्यासाठी मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतो। या ठिकाणी आपण या आंदोलनाची सांगता करूया। लक्षात आलं की या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी आणखी एक आंदोलन यापूर्वी झालेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर जी काही माहिती मिळाली त्या अंतर्गत ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत। या ठिकाणी अन्य वक्त्यांनी विचार मांडले, गांजा कुठे कुठे विकला जातो आणि तो घेतलेली सेवन केलेली मुलं कुठल्या वेळी कुठल्या ठिकाणी असतात हे या ठिकाणी वक्त्यांनी विचारांमध्ये मांडलेलं आहे। त्यामुळे माझी मागणी अशी आहे की ज्यांच्यावर हे गुन्हे नोंद केलेले आहेत तर त्यांच्या बाबतीत जर एवढी तुम्ही कठोर कारवाई करताय तर या ठिकाणी जर ड्रग जिहाद अस्तित्वात असेल आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी जर चालू आहे तर आतापर्यंत त्यांच्यावर किती प्रमाणात गुन्हे नोंद झाले आणि षडयंत्र का थांबलं नाही? त्याच्यामुळे ज्यांच्यावर गुन्हे नोंदवणं आवश्यक आहे त्यांच्यावर गुन्हे नोंदवले झाले आणि ज्यांच्यावर अनावश्यक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत त्यांच्यावरचे सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी सुद्धा या ठिकाणी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आम्ही मागणी करतो। आजच्या या आंदोलनाची आपण सर्वांनी
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.